शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। पंचवटीत सागर जाधववर हल्ला करणारे आरोपी जेरबंद। पंचवटीतील फुलेनगर येथे राहणाऱ्या सागर विठ्ठल जाधव वय वर्ष 35 याच्यावर पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपी विकी उत्तम वाघ आणि विकल उर्फ विकी विनोद पवार यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पंचवटी भद्रकाली पोलीस व गुंडांविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले। हल्ल्यामागे वर्चस्ववाद व जुने भांडण हे कारण असल्याचे समोर आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश क्षीरसाट, सत्यवान पवार, ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकांचा समावेश होता। पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील पवार करीत आहेत। खरं आहे, दिनांक 17 सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडी फुलेनगर पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक इसम आहे त्यातला विक्टिम आपल्या यातला आहे सागर जाधव। त्याच्यावरती 2 इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं होतं आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून पळून गेले होते। त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलीस स्टेशनचे PI गजेंद्र पाटील, तसेच सोबत भद्रकालीचे देखील DP स्क्वॉड आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे त्याचे तपासी अंमलदार आमचे PI पवार साहेब, अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपासांती याच्यामध्ये या 2 साथीदारांना ज्यांनी असिस्ट केलं या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये अशा एकूण 11 आरोपितांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्यूर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सेस करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या ठिकाणी समावेश आहे। याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रत्यक्षात फायरिंग केलेले आहेत ते 2 आम्ही अजून अटक करणं त्याच्यामध्ये बाकी आहे, तर त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलीस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू। याच्यामध्ये निश्चितपणाने या आरोपितांची देखील पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी एक त्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी घडला होता आणि त्याचा साधारणपणे याला संदर्भ असल्याची सकृतदर्शनी माहिती आहे। मात्र अधिक सखोल तपासांती त्याच्यामध्ये आपल्याला काही निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी येत आहे। बाबतीत आम्ही हे जे आता 11 आरोपी अटक केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये। आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगतो। न्यूज टुडे नाशिक। श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे JCB, पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील। संपर्क 7020 272121 9373 915975 0253 237 1010। पत्ता विजयनगर बस स्टॉप, नवीन नाशिक।